वसंत मोरे थेट बोलणार आहोत। संजय राऊत यांच्याशी त्यांनी बातचीत केली आहे। खरं तर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज मुंबईत संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे। आपण थेट बोलणार आहोत। वसंतजी सांगाल की काय नेमकी आज संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली? मी पुणे लोकसभेमध्ये पहिल्यापासून गेल्या 1.5-2 वर्षापासून इच्छुक आहे आणि मला पुणे लोकसभेची निवडणूक लढायची आहे। त्याकरता जे सर्व घटक पक्ष आहेत त्यामध्ये मग मी पहिल्यांदा मोहनदादा जोशी यांच्यासोबत बोललो, काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा माझं बोलणं झालं आहे। आता मी कालच्याला पवार साहेबांसोबत बोललो, आज मला या ठिकाणी संजय राऊत साहेबांकडे सुद्धा मी आता भेटून चाललो। नाही, पण विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांशी भेटतात संजय राऊत, शरद पवार, काँग्रेसच्या नेत्यांशीही, म्हणजे जे राज्यातल्या नेत्यांकडे ज्यांच्याकडे अधिकार आहेत अशा नेत्यांशीही तुमचं बोलणं किंवा बैठक झालेलं आहे। कोणाशी झाली आहे? बाळासाहेब थोरातांसोबत बोललेलो आहे, नाना पटोलेंसोबत बोललेलो आहे। म्हणजे ह्या सर्व जे वरिष्ठ नेते आहेत सगळ्यांसंग, शिवाय पुणे शहर काँग्रेस जी आहे त्यांच्यासोबत सुद्धा मी बोलतो। नाही, पण असं दिसतंय तुम्ही तर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात। तुमचा कल किंवा तुमचं जे काम आहे ते पुण्यात आहे। पुण्याचा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे जाईल असं एकूण दिसतंय। अजूनपर्यंत जागा वाटप जाहीर झालं नसलं तरी काँग्रेसकडे असेल। अशा वेळेस कसं? म्हणून तर मी त्या अगोदरच सर्व नेत्यांना भेटतोय, सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटतोय आणि सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटून माझी जी भूमिका आहे की पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांचं हित पाहणारा खासदार झाला पाहिजे, की ना की फक्त स्वहित स्वतःच्या पक्षाचं हित बघणारा। म्हणून मी आज सगळ्या या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना भेटतो। रवींद्र धंगेकर जे तुमचे पुण्यातले मित्र आहेत ते सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून इच्छुक आहेत। रवी भाऊ इच्छुक आहेत। रवी भाऊ माझे चांगले मित्र आहेत। गेल्या 15 वर्षापासून आम्ही, रवी भाऊ 25 वर्ष, मी 15 वर्ष सभागृहामध्ये आहोत। मनसेमध्ये असताना ते माझे गटनेते होते आणि आजसुद्धा ते माझे चांगले सहकारी आहेत। कसब्यात ते आमदार आहेत। आमचं रोज म्हटलं तरी बोलणं होत असतं। शिवाय पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे हे सुद्धा माझे अतिशय चांगले मार्गदर्शक आहेत। आम्ही गेली 15 वर्षे एकाच सभागृहामध्ये एका बेंचवरती बसतो। त्यामुळे मला वाटतं माझं त्या ठिकाणी सुद्धा सर्व स्थानिक नेत्यांबरोबर ट्युनिंग आहे। त्यामुळे याच्यामधनं एखादा चांगला विचार होईल। नाही, पण समजा जर अशी वेळ आली की महाविकास आघाडीकडून तितकासा अनुकूल प्रतिसाद, म्हणजे पाठिंबा दिसतोय, वसंत मोरे पुण्यातलं मोठं नाव आहे, कदाचित महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत तुमची मदत हवी असेल आणि पुढचं काही राजकीय आश्वासन तुम्हाला मिळत असेल तर ते स्वीकारणार की लोकसभेवरच ठाम राहणार? आश्वासन अगदी सत्ताधारी पक्षांकडनं सुद्धा आलीत, परंतु मला वाटतं मी आश्वासनावरती नाही तर ॲक्च्युअल परिस्थितीवरती काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सर्व हे मोठे पक्ष आहेत, मोठे नेते आहेत, यांच्यासोबत सगळ्या गोष्टी मला बोलाव्या लागतात, कारण त्यांचं काय एकाच पातळीवरती काम होत नाही। वरच्या लेवलला सुद्धा त्यांचे बोलणं व्हावं लागतं आणि मला वाटतं की संजय राऊत साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, किंवा नाना असतील, किंवा बाळासाहेब असतील, मोहनदादा असतील, अरविंद असतील, रवी भाऊ असेल, या सगळ्यांबरोबर माझं सगळ्या पक्षांमध्ये बोलणं झालं। नाही, पण मी तेच म्हणतोय की लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात, भले महाविकास आघाडीकडून जरी तुमची इच्छा पूर्ण टक्के वसंत मोरेचा हातोडा पुण्यात चालणार। आणि तुम्ही जाता जाता प्रश्न तुम्ही म्हणालात की सत्ताधारी पक्षाकडूनही कॉन्टॅक्ट, कोणी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला? सत्ताधारी केले नाही, योग्य वेळ आल्यावरती सांगेल ते मी। भाजप, शिंदे शिवसेना की एनसीपी, अजित पवार, तिन्ही पक्षांकडनं आले। तिन्ही पक्षांकडून, पण त्यांच्याकडून जर काही ऑफर आली? नाही, मी सांगितलंय की मला ज्या गोष्टी करायच्या आहेत ते मी उघड करतोय। मी कुठलीही गोष्ट लपून छपून दाराच्या आड, पडद्याच्या आड, बंद ऑफिसमध्ये, कुठल्या तरी रिसॉर्टवर, हॉटेलवर मी असल्या कुठल्याही गोष्टी करत नाही आहे। मी जाताना सरळ उजळ माथ्याने जातोय आणि उजळ माथ्याने मी जाऊन सगळ्यांना भेटतो। मनसे हा विषय बंद? कधीच बंद झाला, टोटल बंद, काही कॉन्टॅक्ट नाही राज ठाकरेंची? नाही किंवा असं काहीच तो विषयावरती मला काहीच बोलायचं नाही। हे होते वसंत मोरे यांनी सांगितलं आहे की महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी त्यांची बोलणी सुरू आहेत, वाटाघाटी सुरू आहेत। आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भात अंतिम आणि निर्णायक बैठक होते आहे। ते आशावादी आहेत की काही मार्ग निघू शकतो, पण जर मार्ग निघाला नाही तरीही ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपण दिसू आणि वसंत मोरे यांचा हातोडा चालेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे येत्या काही तासात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत काही घडतं का, काही निर्णय होतो का आणि वसंत मोरे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असते हे
लवकरच स्पष्ट होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.